सगळ्यांना सप्रेम जय भीम. आपण आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आपण बुद्ध पूजा आणि आपल्या मॅडम आहेत सुनीता गवई या आपल्या धम्मदेशनर येथील, त्यांनी सगळ्यांनी धम्म सेवन करून आपल्या जीवनात उतरावे ही नम्र विनंती. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. प्रथम मला भाद्रपद पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना. आज आपण वर्षावास सुरू झाल्यापासून ही आपली तिसरी पौर्णिमा, बरोबर. भाद्रपद पौर्णिमेला जसं प्रत्येक पौर्णिमेचं महत्व असतं तसं याही पौर्णिमेचं महत्व आहे. आषाढ पौर्णिमेला आपला वर्षावास सुरू होतो. वर्षावास माहितीये ना काय असतं? वर्षावास कोणाचा असतो? भिक्षूंचा असतो. आणि आपला नसतो, है ना. आपण काय करत असतो? फक्त आपल्याला पालन आचरण करायचं असतं. वर्षावासामध्ये आपण आचरण करत असतो. आणि वर्षावास हा खरोखर भिक्षूंचा आहे. छान वाटलं तुझं उत्तर ऐकून. वर्षावास आपला नसतोच. तर हे 3 महिने जे आपण काय करायचं असतं, अगदी पवित्र 3 महिने आपल्यासाठी असतात वर्षावासाचे, आहे की नाही. मग ह्या 3 महिन्यांमध्ये जशी प्रत्येक पौर्णिमेला चांगले आणि भगवंतांच्या धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्व आहे. आणि ह्या 3 महिन्यांमध्ये जरा जास्त आहे. कारण ह्या 3 महिन्यांमध्ये काय असतं, प्रत्येक भिक्खून कसा वर्षावास सुरू झाला आपल्याला माहिती पाहिजे, आहे की नाही. वर्षावास कसं सुरू झाला तर वर्षावासाचं महत्व आपण मागे थोडंसं
सांगितलंच होतं आपण कुठे त्यांच्याकडे दहिवले फोनकडे. तर वर्षावास सुरू करण्याच्या मागे काय कारण असेल भगवंतांच्या वेळेस? तर त्यावेळेस आता बरेचसे लोक, भगवंतांचा धम्म कसा आहे, सुव्याख्यात आहे ना. तर भगवंतांच्या काळात काय होतं, भगवंतांनी स्वतः सुव्याख्यात म्हणजे स्वतः शोधून काढलेला असा त्यांचा धम्म आहे. तर हा धम्म त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय झालं होतं, भिक्खूंचा संघ तयार झाला होता. आणि हा संघ कधी तयार झाला होता? पहिले तर भगवंत एकटेच होते, बरोबर. भगवंतांनी हे सगळं स्वतः शोधलं. आधी ते गुरुकडे गेले, नंतर तुम्हाला सगळ्यांना गौतम बुद्धांनी गृहत्याग केला, हे सगळं माहितीये, बरोबर. माहितीये ना हे सगळं. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचता. मग त्यांनी घरदाराचा गृहत्याग केला, त्यानंतर सगळं शोधलं, सगळा धम्म शोधून काढला. आणि मग आता काय करायचं? मग त्यांनी तो धम्म शोधला होता, तर त्यांना असं वाटलं की आता मी हा शोधलेला धम्म कुणाला सांगायचा? मग त्यांना प्रश्नच पडला होता. पण मग त्यांनी काय केलं, 7 आठवडे ते एकाच ठिकाणी, तर हा म्हणजे एका ठिकाणी होते, पण अगदी मुचलिंद असे प्रत्येक ठिकाणी 7 आठवडे त्यांनी काढले. पण त्यांना असं धाडस होईना की मी म्हणजे बाबा माझा जर धम्म सांगितला तर हा कुणाला समजला तर ठीक, नाही समजला तर मग काय करायचं? मग त्यांना ब्रह्मा संपत्ती सुद्धा, मग त्यांना असं वाटलं की आता एवढा चांगला धम्म आहे आणि शोधून काढला, हा जर लोकांपर्यंत नाही पोहोचला तर? मग त्यांनी येऊन त्यांना विनंती केली की काही लोक असे आहेत की त्यांना थोडं जरी सांगितलं तरी ते दुःखातून मुक्त होऊ शकतात. भगवंतांनी काय शोधलं? 4 आर्य सत्य शोधली, आर्य अष्टांगिक मार्ग शोधले, आहे की नाही. मग आणि हे काय आहे, मेन म्हणजे आपल्याला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. मग त्यांनी तो शोधला. आणि मग आता सांगायचं कुणाला, तर मग त्यांना त्यांच्या गुरूंची आठवण आली. कोण होते गुरु त्यांचे? आलार कलाम आणि उदक रामपुत्र. मग त्यांची आठवण आली, तर त्यांना असं त्या दोघांविषयी असं समजलं की आता ते तर नाहीये, मग आता हा धम्म सांगायचा कुणाला? एवढा लाख मोलाचा धम्म शोधून काढला आणि आता हा कुणाला सांगायचा? मग त्यांनी ठरवलं आता मग त्यांना त्यांचे ते सोबतचे 5 लोक होते, आहे की नाही, त्या 5 लोकांची आठवण आली. मग आता ते कुठे आहेत? तर ते होते वाराणसीला. मग तिथे ते जाऊन त्यांनी पहिलं प्रवचन कुठे दिलं भगवंतांनी? सारनाथला दिलं. आणि जिथे आपण काय हे करतो, साजरं करतो, धम्मचक्र पर्व आहे ना, ते सुत्त, मोठं सुत्त आहे, तर ते महापरिनिब्बाण सुत्त. आणि ह्याच्यामध्ये तर तिथे ते भगवंतांनी पहिलं त्या 5 जणांना काय दिलं होतं? प्रवज्या दिली. आणि ते मग तेव्हापासून भगवंतांचे काय बनले होते? शिष्य बनले. पहिले 5 वप्प, बद्दीय, कौंडिन्य, अस्सजी आणि मग महानाम. मग त्यानंतर त्याच्यामध्ये भर पडली यशची. यश नावाचा एक श्रेष्ठीचा पुत्र होता, मोठा, म्हणजे खूप श्रीमंत होते ते. मग ते एवढं ते म्हणजे जसं भगवंतांना होतं, सिद्धार्थ गौतमाला जसे 3 महाल बांधले होते, तसं श्रेष्ठी ह्याला पण होतं, यशला. मग यशला जेव्हा ते समजलं की मग त्यांनी भगवंतांकडे गेले आणि प्रवज्या घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही आई वडिलांना विचारा. मग हे झाले यश आणि त्याचे 4 मित्र, 5 मित्र. आणि त्यानंतर त्यानंतर ही गोष्ट सगळीकडे पसरली, अरे एवढ्या मोठ्या श्रीमंताचा मुलगा कसं काय हा बुद्धांकडे गेला आणि प्रवजित झाला. मग ती गोष्ट तिथे सगळ्यांकडे पसरली. तर तिथून 50 लोक आणखी त्याचे मित्र ते पण आले त्याच्यामध्ये. आणि मग तिथे त्या लोकांनी ते 50, ते 5 आणि भगवंत असे लोकांची असे हे झाले. आणि तेव्हा संघाची निर्मिती झाली. संघ दिन म्हणतात आपल्याला, यांनी सांगितलं होतं. तर तिथे त्याला ती झाली संघाची निर्मिती. असं प्रत्येक पौर्णिमेला आणि मग भगवंतांनी किती वर्ष? 45 वर्ष धम्माचा उपदेश केला सगळ्यांकडे. आणि भगवंतांचे परचित्त ज्ञानी होते, त्याच्यामुळे त्यांना समजायचं की कोणाला समजेल पटकन, मग ते त्यांच्याकडे जाऊन ते धम्म सांगायचे. मग असं करत असं हे झाल्याच्या नंतर मग प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आता आपण आषाढी पौर्णिमा सुरू केली ना. आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू झाला आपला. तर वर्षावास सुरू होण्यामागचं कारण हेच होतं की तेव्हा मग भगवंतांनी सांगितलं की आता संघाची भिक्खू झाले, आता तुम्ही काय करायचं? सगळ्यांकडे जायचं आणि एकट्याने जायचं, सोबत कुणी जायचं नाही. एकट्याने जायचं आणि धम्मा लोकांना सांगायचं की बाबा काय होतं, कशाने काय होतं. कुठल्याही गोष्टीला कारण असतं की नाही. आता जर तू अभ्यास नाही केला तर त्याचं कारण काय होईल? परिणाम काय होईल त्याचा? नापासच होणार, आहे की नाही. मग कुठली पण गोष्ट होण्यासाठी कारणाला, परिणामाला कारण असतं. मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, धम्माचा प्रचार प्रसार करायचा. चरत भिक्खवे चारिकन, आहे की नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय.
आणि सर्वांच्या नाही म्हटलं भगवंतांनी, बहुजन म्हटलंय, सगळ्या म्हणजे खूप लोकांच्या असं. मग तिथे ते गेले, मग बहुजन हिताय बहुजन, मग हे काय करायचे भिक्खू सगळीकडे असे जायचे. मग प्रत्येक आता उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात काही त्रास व्हायचा नाही, पण पावसाळ्यात त्रास व्हायचा. आता बघा एवढा पाऊस आला तर आपल्याला नको झालं, पण तेव्हाची परिस्थिती कशी असेल, किती पाऊस पडत असेल तेव्हा, लोकसंख्या नव्हती आणि असं वातावरण आपण इमॅजिन करू शकतो. तर 2500 वर्षापूर्वी एवढा पाऊस पडायचा. आणि मग हे भिक्खू एकतर त्यांच्याकडे काय होतं की लिमिटेड चिवर असायचे आणि काही गोष्टी असायच्या नसायच्या. आणि मग तेव्हा पूर यायचा, मोठ्या मोठ्या नद्यामध्ये पूर यायचे, मग काही भिक्खू वाहून जायचे किंवा काहींना अनवाणी चालल्यावर जखमा व्हायच्या, ते सगळा त्रास होत होता. मग तरी ते थांबायचे नाही त्यांना, कारण तो विनयच भगवंतांनी बनवला नव्हता तोपर्यंत. विनय पिटकामध्ये तो विनयच नव्हता. तसे विनय किती आहेत भिक्खूंसाठी 227 आणि भिक्खुनींसाठी 311 विनय आहेत. तर मग तो विनय बनवला नव्हता, त्या कारणाने ते भिक्खू एका जागेवर बसायचे नाही. त्यांना माहित होतं की आपल्याला आपल्या शास्त्राने काय सांगितलंय की आपल्याला जाऊन त्यांना धम्माचा प्रचार प्रसार करायचा, हेच सांगितलं. मग ते तसे जाऊ लागले आणि प्रचार प्रसार करू लागले. मग बाकीची जी लोक होती, ज्यांनी म्हणजे त्यावेळेस भगवंतांना समकालीन महावीर होते, त्यांना निघंट म्हणायचे. मग त्यांनी काय केलं, ते लोक पावसाच्या घरात बसायचे. आणि मग तेव्हा शेतकऱ्यांची नवीन नवीन शेती पण लावली जाते की नाही, मग ती शेती लावली जायची. मग हे म्हणायचे, बाकीचे लोक म्हणायचे शेती लावतात, आमचं पीक येतं आणि हे लोक काय करतात, ते तुडवत जातात, मग त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं. मग हे असं करत करत त्यांनी सांगितलं की आता हे सांगायचं कुणाला. मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली लोकांच्या मध्ये, भिक्खू बाकीच्या लोकांमध्ये. मग ते भिक्खूने ऐकलं, मग त्यांनी सांगितलं की मग ही गोष्ट भगवंतांपर्यंत पोहोचली की आता ही जर चर्चा अशी झाली की हे आमचं नुकसान होतं, ह्यांना कळत नाही का, 3 महिने तरी घरात बसायचं ना त्यांनी एका ठिकाणी. मग जेव्हा हे भगवंताला समजलं, तर मग भगवंतांनी तो नियम तसा सुरू केला की तुम्ही 3 महिने आता एका ठिकाणी बसायचं. आता एका ठिकाणी बसायचं, मग आता एका ठिकाणी बसायचं सांगितलं भगवंतांनी, मग ते तसे बसू लागले. पण आता काय होतं, तेव्हा काय, आता आपल्याला हे सगळं आधुनिकीकरणामुळे आपल्याला सगळं अवेलेबल आहे, एका मोबाईलमध्ये आपण सगळी माहिती मिळू शकतो, आपल्याला काय पाहिजे त्याच्यासाठी. पण तेव्हा मग काही लोक असे हुशार असतात की नाही, मग ते लोकांना काय असतं की बाबा मला आता ही गोष्ट माहित पाहिजे, पण मला ही कोणाकडून माहित होईल, जे लोक काही सांगणारे असतात मग त्यांच्याकडून. मग ते काय करायचे की कुणाला धम्मचर्चा, आणि राजा लोक वगैरे होते त्यांना धम्मचर्चा करायची असतील, तुम्ही मिलिंद प्रश्न वाचला की नाही, त्याच्यात चर्चा असतात. मग ते धम्मचर्चा करायची तर कुठे जायचं, मग तेव्हा ते काही पंथ होते वेगवेगळे, ब्रह्मजाल सुत्तामध्ये त्या 62 पंथांची लिहिलेलं आहे, नावं आहेत. मग काही लोक काय करायचे, आता ह्यांना बसायला सांगितलं भगवंताने, पण मग हे लोक काय करू लागले, शांतच बसू लागले. मग शांत बसू लागले तर मग लोक चर्चेसाठी यायचे, यांना शांत बसून निघून जायचे. मग ते आता मग म्हणे आम्ही यांच्यापर्यंत जातो, हे आमच्याशी काही बोलतच नाही. मग तेव्हा परत भगवंतांपर्यंत ही गोष्ट गेली. मग भगवंतांनी सांगितलं की तुम्ही त्यांना देसना द्या, तुम्ही शांत बसू नका. मग येऊ लागले लोक आणि मग भंतेजींना म्हणजे भिक्खूंना एका ठिकाणी बसू लागले आणि मग त्यानंतर ती देसना सुरू झाली. तर अशा प्रकारे हा वर्षावास म्हणजे वर्षावासातली 3 महिने भिक्खूंनी काय करायचं, तिथे बसायचं आणि देसना द्यायची. मग आपलं काम किती मोठं आहे. भगवंतांनी 4 पिलर कशासाठी केले, एक भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका. तर ह्या लोकांनी त्यांची काळजी घ्यायची असते. भिक्खू जिथे असतात ना, कारण ते काही स्वतः बनवू शकतात का, नाही बनवू शकत. ते काही स्वतः मेहनत करत नाहीत, मेहनत करतात ते दुसऱ्या ह्याची, पण ते स्वतः असे कामं करून आपल्यासारखे करत नाही. मग आपली खूप मोठी जबाबदारी असते की धम्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना काय लागतं, काय नाही लागत, मग अशा गोष्टी. तर अशा ह्या प्रकारे वर्षावासाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग एक पौर्णिमेचं महत्व आहे. तर आजच्या ह्या पौर्णिमेचं महत्व इतकं मोठं चांगल्या प्रमाणातलं आहे ना, खूप छान आहे की आज राजा प्रसन्नजिताची धम्मदीक्षा सुद्धा आहे. आणि एक मोठं सगळ्यात महत्व हे आहे की भगवंतांनी आज महाप्रजापती गौतमी आणि त्यांच्यासोबत 500 भिक्खूंना दीक्षा दिली. महाप्रजापती कोण होत्या, त्यांची नाही आई आधी आई त्यांची महामाया देवी होती. नंतर मग महामाया देवीचं 7 दिवसांनी निधन झालं की नाही, मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर त्यांची मावशी असते ती, आणि तिने मग खूप लहान म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ लहान असल्यापासून त्यांना सांभाळलेला आहे, त्यांची आई. तर
मग त्यांची आई होती महाप्रजापती. म्हणजे इतकं आता समानता म्हटल्यानंतर आपण आता बघू शकतो की आजही आपल्या म्हणजे स्त्रियांना देवळाच्या बाहेर ठेवलं जातं ना. आता त्यामध्ये नाशिकमध्ये किती मोठं हे झालं की तिने आतमध्ये देवळात गेल्यावर त्या बाईला हे करावं लागलं. म्हणजे आज आपल्याला स्वतंत्र अशी ही गोष्ट नाही आहे, पण 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी तो विचार स्त्रियांचा केला होता की ह्यांना समानता दिली होती, की भलेही ते आनंद भंतेंच्या सांगण्यावरून दिली होती. कारण त्यांना पुढचं जर धम्म म्हणजे आता नंतरच्या गोष्टी आहेत की भगवंतांचा धम्म स्त्रियांच्या प्रवेज्यमुळे टिकणार नाही असं वगैरे असं, पण ते तसं काही नव्हतं, भगवंतांच्या मनात नव्हतं. मग त्यांनी तो सांगितलं होतं. 500 भिक्खूंनी जेव्हा भगवंत तिकडे गेले होते आणि कपिल वस्तूमध्ये जाऊन आल्याच्या नंतर तेव्हाच त्यांच्या आई बोलवते की बाबा आम्हाला ह्याच्यात यायचंय, पण भगवंतांनी तेव्हा नकार दिला होता 2-3 वेळा म्हटल्यानंतर. मग जेव्हा त्या येतात की नाही आता आम्ही हे सगळं काय करायचं, तुम्ही निघून गेला ना, तू पण गेला, म्हणजे राहुलला पण भगवंतांनी दीक्षा दिली की नाही. मग राहुलच्या गेल्याच्या नंतर यशोधरा आणि महाप्रजापती गौतमीने ठरवले की आता ह्या दुःखातून मुक्त होण्याचं आमच्याला सुद्धा अधिकार आहे की नाही, मग आम्ही पण ह्याच्यातून मुक्त होत. मग ते गेले तिथून चालत ते लोक. मग मुंडन करणार. मग आता जर आपल्याला म्हटलं बाबा हो आता तुम्ही काढा बरं तुमच्या डोक्यावरची केस, काढू शकतो का आपण? नाही करू शकत, आहे की नाही. मग विचार करा त्यावेळेस त्या लोकांनी मुंडन केलं आणि काशाय वस्त्र सुद्धा घातली. तसं तर यशोधरेचं आयुष्य म्हणजे जसं भगवंत तथागतांनी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला त्यानंतर त्यांना जसं जसं कळायचं की बाबा आता हे खाली झोपतात, याने एका वेळेस जेवणाचा त्याग केला, त्याही तसंच करत होत्या. फक्त कारण म्हणजे निमित्त होतं की त्यांना घरातून बाहेर त्या गेल्या नव्हत्या तोपर्यंत. मग त्या तिथून 500 स्त्रियांसोबत गौतमी महाप्रजापती गौतमीने तिथून चालत त्या भगवंतांच्या जिथे होते तिथे. म्हणजे इव्हन आपण आज म्हणू शकतो की आपण आज बोलतो आज आपल्याला सावित्रीमाई, आपण सावित्रीमाईंना म्हणतो की बाबा सावित्रीमाई नसत्या तर आम्हाला शिक्षण नाही दिलं असतं कोणीच, पण सावित्रीमाईंना पण समानता देण्याची म्हणजे भगवंतांनी जेव्हा समानता दिली आपल्याला पहिल्यांदा तेव्हाच तर सावित्रीबाईंना त्या गोष्टी मिळू शकल्या की नाही. मग ते चालत तिथपर्यंत गेले आणि मग त्यांनी आनंदाला बनते आनंद पहिल्यांदा भगवंत नाही म्हणते, जेव्हा बनते आनंदाने त्यांना विनंती केली की तुम्ही हे अगदी त्यांचे म्हणजे खूप हालहाल झाले होते, पाय सुजले सगळे हे झालं होतं त्रास, पाय चिखलाने धुळीने माखलेले आणि रक्तबंबाळ झाले होते. आता राजघराण्यातल्या बायका चालत गेल्या तर त्यांना त्रास होणारच ना. मग तसे ते चालत गेले आणि मग भगवंतांनी आनंद भंतेंनी विनंती केली की बाबा तुम्ही द्या ह्यांना, तुम्ही लहानपणापासून सांभाळलं तुम्हाला ह्यांनी, आणि आता जेव्हा त्यांची वेळ आली तर तुम्ही नाही म्हणताय. भगवंतांना 2-3दा विनंती केल्यावर ते नाही म्हटले ना. त्याच्यानंतर त्यांनी विनंती केल्यावर त्यांना मग काही अटी घातल्या आणि भगवंतांनी मान्य केले. मग 311 नियम है ना, 311 नियम त्यांना घालून दिले आणि मग महाप्रजापती गौतमी आणि त्यांच्यासोबत 500 स्त्रियांची पहिल्यांदा भगवंतांनी प्रवज्जा दिली. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे. त्यानंतरची आणखी एक गोष्ट, आता वर्षावास श्रावस्तीमध्ये भगवंतांचे जास्तीत जास्त झालेत ना, तर मग एक वर्षावास असा होता. आता भिक्खूंनी काही विनयावरून भिक्खूंची आपसापसात भांडणं झाली, त्यांची भांडणं झाली म्हणजे बोलत होते, वाद घालत होते. भांडण म्हणजे त्याप्रमाणे एकत्र ते वाद घालत होते. तर आणि भगवंत समोर होते, त्यांच्या भगवंत समोर असताना हे वाद घालत होते आणि ते विचारतात की म्हणजे ते सांगतात तरी ते ऐकतच नाही असं. मग आताच जर उदाहरण घेतलं तर सपोज आपल्या एखाद्या कुटुंबात अशी भांडणं होतात आणि आई वडील घरात असताना जर असं झालं आणि पोरं ऐकत नसते तर आपल्याला काय वाटेल की बाबा घरात आम्ही असून सुद्धा तुम्ही आमच्या समोर भांडताय, मग आमच्या असण्याचा काही फायदाच नाही ना. मग ते म्हणतात की आता काय करायचं. भगवंत तर महाकारुणिकच होते, त्यांना असं कुणाविषयी वाईट किंवा असं हे मनात तर नसायचंच त्यांच्या. मग त्यांनी म्हटलं की आता काय करायचं. मग त्यांनी कुणालाही न सांगता ते निघून गेले एका वर्षावासामध्ये. मग निघून गेले तर मग जंगलात निघून गेले. मग अख्खा वर्षावास त्यांनी म्हणजे 3 महिने त्यांनी तिथेच घातलं. मग 3 महिने आता महाकारुणिक असल्यानंतर त्यांना प्राण्यांची भाषा पण समजत होती. मग प्राणी काय करायचे जंगलातले, त्यांना जे काही भोजन लागायचं ते आणून द्यायचे. हत्ती किती कसा असतो हत्ती, आहे की नाही. पण आता नालागिरी हत्तीला आपण जर ऐकलं तर तो कसं शांत झाला होता भगवंतांच्या समोर. मग ते हत्ती त्यांना त्यांचं फूड आणून द्यायची, काही मग माकड आहे ना, मग माकडांनी त्यांना मध आणून दिलं होतं.
मग ह्या पौर्णिमेला मधु सुद्धा म्हणतात, मधु पौर्णिमा असं म्हणतात. हा, मग ते त्यानंतर भगवंत नंतर परत आले आणि मग त्यांचं तोपर्यंत मग ते विकून मधला वाद तोपर्यंत संपला होता. तर ही पौर्णिमा मधु पौर्णिमा म्हणून सुद्धा आपण साजरी करतो. तर असं या पौर्णिमेचं हे महत्व आहे. आणि वर्षावास आपल्यासाठी खूप महत्वाचे आणि खूप अभ्यास करायचा असतो. आपण भगवंतांचा जे सांगतात आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय आहे की नाही. तू करतोस का साधना? पप्पा करतात ना, आहे ना तू? हो ना, करतो ना तू? हा, तो पण थोडस आनापानसती करतोस. छान, मग करायचं, वाचन करायचं. तू माझ्याकडे ये, माझ्याकडे पुस्तक पण आहेत भरपूर. हा, ये कधीतरी. आणि त्याच्यातला आहे तर हा धम्म आपल्याला सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्येही कल्याणकारी आहे आणि शेवटी सुद्धा कल्याणकारी आहे. तर अशा या आजच्या पौर्णिमेनिमित्त मी मंगल कामना करते आणि सर्वांचे तुमचे कल्याण हो अशी मी मनोकामना करते आणि सांगते साधू साधू साधू. बापस करणं कुशल उपसंपदा सचित परियोतपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चाप्पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो यो धम्मं न पमचति नथि मे शरणं हैयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं हैयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं हैयं संඝो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. जय